संविधानाचा जो अधिकार आहे मातृभाषेमध्ये शिक्षण घेण्याचा, हे अधिकार कशासाठी दिलेला आहे तर या देशामध्ये हे बहुभाषिक देश आहे, बहुभाषा बहुसंस्कृतीचा देश भारत देश आहे. तर या ठिकाणी प्रत्येक जनजाती प्रत्येक समुदायाला आपली मातृभाषा शिकण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे आणि तो अधिकार कुणीही रोखू शकणार नाही. तर सरकारच्या मुख्यमंत्रीला, कर्नाटक सरकारचे जे आदरणीय मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्याजी आणि आदरणीय शिक्षण मंत्री मधु बंगारप्पाजी यांना आमची विनंती आहे की सरकारने जो संविधानिक अधिकार आम्हाला दिलेला आहे मातृभाषेमध्ये शिक्षण घेण्याचा, तो अधिकार कोणीही रोखू शकत नाही. तो अधिकार बंद करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. मातृभाषेमध्ये शिक्षण घेणं म्हणजे देशाच्या संस्कृतीचं रक्षण करणं आहे. प्रत्येक समुदायाची आपली संस्कृती, आपली भाषा आहे, त्या भाषेमध्ये ते शिक्षण घ्यावं असा अधिकार संविधानाने दिलेला आहे. प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेमध्ये घेतलं तर माणसाचा बौद्धिक विकास होतो, देशाच्या संस्कृतीचा विकास होतो, देशाच्या एकात्मतेचा विकास होतो. युनिटी इन डायव्हर्सिटी हे मेंटेन करण्यासाठी, नॅशनल इंटिग्रेशन मेंटेन करण्यासाठी मातृभाषेमध्ये शिक्षण घेणं अत्यंत आवश्यक आहे असं देशाचे पितामह महात्मा गांधींनी सांगितलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की शिक्षण सोप्या भाषेत प्राप्त व्हायला पाहिजे. मातृभाषेमध्ये शिक्षण घेण्यावर भर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. के.एम. मुन्शी शिक्षण तज्ञ सांगतात की मातृभाषा हे देशाच्या संस्कृतीची वाहक आहे. त्या नॅशनल इंटिग्रेशन इज अ व्हेकल ऑफ नॅशनलिझम अँड कल्चर. टेकिंग एज्युकेशन इन मदर टंग इज ए व्हेकल ऑफ नॅशनल इंटिग्रेशन अँड कल्चर असं के.एम. मुन्शी सांगतात. भारत के पहले शिक्षा मंत्री डॉक्टर मौलाना अबुल कलाम आजाद ने कहा मातृभाषा में जरूर शिक्षा लेना चाहिए, प्राथमिक शिक्षा कंपलसरी मातृभाषा में लेना चाहिए. ऐसी बात देश के प्रथम शिक्षा मंत्री डॉक्टर मौलाना अबुल कलाम आजाद ने कहा है. मातृभाषापासून कोणीही आम्हाला दूर करू शकत नाही. कुठल्याही प्रकारे मराठी भाषेवर, मराठी संस्कृतीवर प्रहार व्हायला नको, हमला व्हायला नको, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. जनतेच्या भावनेला दुखवायला नको. कन्नड भाषा, कन्नड संस्कृतीबद्दल आम्हाला अभिमान आहे. आम्ही सगळे कन्नडिಗ आहोत. ನಾವೆಲ್ಲರೂ ಕನ್ನಡಿಗರಿದ್ದೇವೆ. ಕನ್ನಡ ಭಾಷೆ, ನಾಡು, ನುಡಿ, ಸಂಸ್ಕೃತಿ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ಅಪಾರವಾದಂತಹ ಗೌರವ ಇದೆ. ನಾವು ಕನ್ನಡ ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಕಲಿತೆ, ಆದ್ರೆ ಮರಾಠಿ ಸ್ಕೂಲ್ ಬಂದ್ ಮಾಡಬಾರ್ದು. ಈ ವಿನಂತಿ ನಾನು ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ, ಶಿಕ್ಷಣ ಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಇತರೆ ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿ ವರ್ಗದವರಿಗೆ ನಾನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮರಾಠಿ ಭಾಷೆ ಜನರ ಅಭಿಮಾನಕ್ಕೆ ಎಲ್ಲೂ ಧಕ್ಕೆ ಬರಬಾರ್ದು. ಮರಾಠಿ ಭಾಷಾ ಸಂಸ್ಕೃತಿ ಬಗ್ಗೆ ಸರ್ಕಾರ ಅಪಾರವಾದಂತಹ ಗೌರವ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ನಡಿಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು, ನಮ್ಮ ಜನಪ್ರಿಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದಂತಹ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯಜಿ ಅವರಿಗೆ, ಜನಪ್ರಿಯ ಶಿಕ್ಷಣ ಮಂತ್ರಿಗಳಾದಂತಹ ಮಧು ಬಂಗಾರಪ್ಪ ಅವರಿಗೆ ನಾನು ಕಳಕಳಿಯ ವಿನಂती ಮಾಡ್ತೀನಿ. कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या प्रकारे सरकारने जनतेच्या भावनेला दुखवू नये. मातृभाषेच्या शिक्षणाची कदर सरकारने केली पाहिजे. मराठी भाषेच्या शाळेला मूलसौकर्य आणि कन्नड शिक्षकाची सोय सरकारने केली पाहिजे असं मी सांगतो. आणि या ठिकाणी इतक्या संख्येमध्ये आमचे सगळे युथ काँग्रेस प्रेसिडेंट, एक्स प्रेसिडेंट संदीप भुये, आमचे सामाजिक कार्यकर्ता, धडाडीचे कार्यकर्ता बाळू गडीगोळगावकर, सुनील बिरादार, सूरज पाटील, दीपक नागरे, आमचे संदीप केलगावकर, संभाजी जगताप आणि इतर राम कोले, सागर जाधव, इतर सर्व मंडळी जे सर्वजण या ठिकाणी आलेले आहात, संतोष गायकवाड, सर्व मंडळी जे सर्व मराठी भाषेच्या समर्थनावर या ठिकाणी आलात, तुमचा सर्वांचा मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि पुन्हा सरकारला सांगतो की मातृभाषेमध्ये शिक्षण देणं अत्यंत गरजेचं आहे. मातृभाषा हे देशाच्या एकतेचा प्रतीक, हे देशाच्या अस्मितेचा प्रतीक, हे देशाच्या मूल संस्कृतीचा प्रतीक. भारताची मूल संस्कृती भारताच्या प्रत्येक राज्याच्या, प्रत्येक जनसमुदायाच्या मातृभाषेमध्ये आहे. मातृभाषा मूल संस्कृतीचं रक्षण करायचं कर्तव्य सरकारचं आहे. या कर्तव्यापासून सरकार हे व्हायला नको, डायव्हर्ट व्हायला नको अशी विनंती मी सरकारला करतो. आणि सर्वांना एकच विनंती करतो की तुम्ही सर्वजण अशाच प्रकारे एकतेनं संघटित होऊन यासाठी प्रयत्न करा. सरकारने तुमच्या
विनंतीला मान्यच करायला पाहिजे अशी मी विनंती या ठिकाणी सर्व माननीय मुख्यमंत्र्यांना करतो. मराठी भाषेत शिक्षण शिकण्याला कुठलाही नुकसान नाही. मराठी भाषेमध्ये शिक्षण शिकत कन्नड भाषाही शिकणार आहोत आणि ते कन्नड भाषा कंपल्सरी आहे. कुठलाच धोका होणार नाही. मराठी भाषेत शिक्षण शिकलेले उच्च पदावर गेलेले आहेत, इंजिनियर, डॉक्टर, ऑफिसर झालेले उदाहरण आमच्या समोर आहे. तर कुठल्याही कारणानं या भाषेला बंद करू नये आणि मातृभाषेला कुणीही विरोध करू नये अशी मी पुन्हा विनंती करतो. आणि जमलेल्या सर्वांना मी शुभाशय व्यक्त करून धन्यवाद व्यक्त करून महात्मा गांधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माण करते यांनी जे अधिकार संविधानमध्ये आम्हाला दिलेला आहे त्या अधिकाराला कोणीही रोखू शकणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांची फार दूरदृष्टी होती. त्या देशामध्ये एकता स्थापित व्हायचा असेल तर मातृभाषेमध्ये कंपल्सरी शिक्षण घ्यायला पाहिजे असे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानमध्ये व्यक्त करून आम्हाला अधिकार दिलेला आहे. फंडामेंटल राईट, इट इज द फंडामेंटल राईट which has been given, which has been granted by the Constitution of India to the citizen of India to take compulsory education, primary education in the mother tongue, मातृभाषा. तो या ठिकाणी कुठल्याही प्रकारे असा प्रयत्न जर कोणी केला त्याचा आम्ही सर्वजण एकतेनं धिक्कार करणार आहोत. कुठल्याही प्रकारे आमच्या मराठी भाषेला, मराठी संस्कृतीला, मराठी अस्मितेला धक्का येऊ नये. कन्नड भाषेचे आम्ही अभिमानी आहोत. कन्नड आम्ही शिकणार कर्नाटकचे आहोत. तर अशा प्रकारे सांगून पुन्हा मी सरकारला हे विनंती करून तुम्हा सर्वांना धन्यवाद व्यक्त करून माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय कर्नाटक, जय भवानी, जय शिवाजी.